इयत्ता 8वी, विषय विज्ञान, धडा 6वा, द्रव्यांचे संघटन. प्रस्तावना. मुलांनो, जे आपण पाहू शकतो व ज्याची आपल्याला अनुभूती घेता येते त्याला किंवा वस्तू ज्यापासून तयार होते त्याला पदार्थ असं म्हणतात. पदार्थालाच शास्त्रीय परिभाषेत द्रव्य असं म्हणतात. आपल्या रोजच्या जीवनात अनेक वस्तूंना आपण स्पर्श करतो, डोळ्यांनी पाहतो, तसेच त्या वस्तूंची नावे आपण सांगू शकतो. अशाच पदार्थांना आपण द्रव्य असं म्हणतो. या आधीही आपण द्रव्यांविषयी थोडा अभ्यास केलाय. त्या संदर्भात मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्यांची उत्तरे सांगा. द्रव्याच्या 3 अवस्था कोणत्या आहेत? सर, स्थायू, द्रव आणि वायू या द्रव्याच्या 3 अवस्था आहेत. बरोबर. मग आता बर्फ, पाणी आणि वाफ यांच्यातील फरक काय आहे ते सांगा पाहू. सर, बर्फ हा स्थायू आहे, पाणी हे द्रव आहे आणि वाफ ही वायू अवस्था आहे. छान. द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात? सर, द्रव्याच्या लहानात लहान कणांना अणू असं म्हणतात. उत्तम. मग आता मला सांगा, द्रव्याचे प्रकार कोणते? सर, द्रव्यांचे मूलद्रव्य, संयुग व मिश्रण असे प्रकार आहेत. अगदी बरोबर उत्तरे दिलीत. या द्रव्यांचं वर्गीकरण असं केलं जातं. द्रव्याचं वर्गीकरण: मूलद्रव्ये, संयुगे, मिश्रण. मूलद्रव्याचं वर्गीकरण: धातू, अधातू आणि धातू सदृश. अशा प्रकारे द्रव्याचं वर्गीकरण करून त्याविषयी अभ्यास केला जातो. आता आपण या पाठात द्रव्याविषयी अधिक माहिती करून घेऊया. इथे काही द्रव्य दिली आहेत. त्या द्रव्यांचे 3 गटात वर्गीकरण करा: शीतपेय, हवा, सरबत, माती, पाणी, लाकूड आणि सिमेंट. स्थायू, माती, लाकूड आणि सिमेंट. द्रव, शीतपेय, सरबत आणि पाणी. आणि वायू, हवा. बरोबर. वरील पदार्थांचे आपण स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये वर्गीकरण केले आहे. आता आपण द्रव्याच्या भौतिक अवस्थेविषयी अधिक तपशील जाणून घेऊया. द्रव्याच्या भौतिक अवस्था. मुलांनो, द्रव्याच्या भौतिक अवस्थेविषयी जाणून घेण्याआधी एक प्रयोग करा. प्रथम एका रुंद तोंडाच्या पारदर्शी प्लास्टिकच्या बाटलीमध्ये मोहरीचे दाणे टाका. त्यानंतर मोठ्या फुग्याच्या मध्यभागी सुईच्या साहाय्याने लांब दोरा ओवून पक्की गाठ मारा. आता हा रबरी पडदा बाटलीच्या तोंडावर रबर बँडच्या मदतीने ताणून बसवा. मात्र दोरा बाटलीच्या बाहेर ठेवा. बरं, आता तुम्ही तो पडदा दोऱ्याच्या साहाय्याने हळुवारपणे ओढा. थोड्या जोराने ओढा, खूप जोराने ओढा आणि खाली वर करा. बरं, मग आता आपल्याला जे आढळले आहे ते आपण या तक्त्यात लिहिणार आहोत. हळुवार पडदा हलवला तर जागच्या जागी कंपन होते. थोड्या जोराने हलवला तर कंपन वाढत जाते. खूप जोराने हलवला तर मोहरीचे दाणे वर जाऊन बाटलीच्या तळाशी आदळतात, पुन्हा बाटलीच्या तोंडावर पडद्यावर आदळतात व पुन्हा वर जातात. या प्रयोगामध्ये हवेद्वारे पडदा खालीवर करून आपण मोहरीच्या दाण्यांना कमी अधिक ऊर्जा देतो. त्यामुळे मोहरीच्या दाण्यांची हालचाल होते. तशीच हालचाल स्थायू, द्रव, वायू या अवस्थांमधील द्रव्यांच्या कणांमध्येही होते. या ठिकाणी आपल्या हे लक्षात येतं की द्रव्यांच्या कणांमध्ये म्हणजेच अणू किंवा रेणूंमध्ये आंतररेणवीय आकर्षण बल कार्य करत असते. हे आंतररेणवीय आकर्षण बल एकाच रेणूमध्ये अधिक असते. या बलाच्या क्षमतेनुसार पदार्थांच्या कणांची हालचाल होते. 1. स्थायू. स्थायू पदार्थांचं आंतररेणवीय बल अतिशय प्रभावीपणे कार्य करत असतं. त्यामुळेच स्थायूंचे कण अगदी जवळ असून ते आपल्या ठराविक जागी स्पंदन पावत असतात. त्यामुळेच स्थायूंना ठराविक आकार व आकारमान प्राप्त होत असते. त्यामुळे स्थायूंना उच्च घनता व असंपीड्यता हे गुणधर्म प्राप्त होतात. 2. द्रव. द्रव अवस्थेमध्ये आंतररेणवीय बल मध्यम स्वरूपाचे असते. ते द्रवांना ठराविक जागेत तितक्या प्रमाणात अडकावून ठेवू शकत नाही, परंतु एकत्रितपणे त्या कणांचे गठन करण्यासाठी हे बल प्रभावीपणे कार्य करते. त्यामुळेच द्रवांचे आकारमान हे ठराविक राहते. मात्र द्रवांना प्रवाहिता प्राप्त होते व त्याचा आकार ठराविक राहत नाही आणि धारक पात्राप्रमाणे तो आकार बदलतो. 3. वायू.
वायूमध्ये आंतररेणवीय बल हे अतिशय क्षीण म्हणजेच खूप कमी असते. त्यामुळे वायूंचे घटक कण मुक्तपणे हालचाल करू शकतात व जितकी उपलब्ध जागा मिळेल तितकी जागा ते व्यापून घेतात. त्यामुळेच वायूंना ठराविक आकार व आकारमान नसते. मुलांनो, ही आकृती पहा. या आकृतीत स्थायू, द्रव, वायू अवस्थांमध्ये कणांमधील अंतरात होणारे बदल दिसून येतात. आता हा तक्ता पहा. या तक्त्यावरून द्रव्यांच्या अवस्थांची वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतील. द्रव्यांचे रासायनिक संघटन. मुलांनो, खाली दिलेल्या तक्त्यामध्ये द्रव्यांचे संघटन रासायनिक सूत्रांच्या सहाय्याने दिले आहे. त्याचे निरीक्षण करा. रासायनिक संघटन हा निकष वापरूनही द्रव्यांचे वर्गीकरण करता येते. द्रव्याचे लहानात लहान कण एकसारखे आहेत की वेगवेगळे आहेत किंवा कशापासून बनले आहेत यावरून द्रव्यांचे 3 प्रकार पडतात: मूलद्रव्य, संयुग व मिश्रण. मूलद्रव्य: ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणतात. संयुग: 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग होय. त्याचे लहानात लहान कण हे 2 किंवा अधिक प्रकारचे अणू एकमेकांना जोडून बनलेले असतात. मिश्रण: वेगवेगळी मूलद्रव्ये किंवा संयुगे एकमेकात मिसळली की मिश्रण तयार होते. मिश्रणाचे लहानात लहान कण म्हणजे 2 किंवा अधिक मूलद्रव्य किंवा संयुगांचे अणू किंवा रेणू असतात. एका मूलद्रव्यातील किंवा एका संयुगातील सर्वात लहानात लहान कण म्हणजे अणू किंवा रेणू. मूलद्रव्यांच्या लहानात लहान कणांमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात. हे आत्ताच पाहिले. आता आपण त्याचे उदाहरण पाहू. ऑक्सिजनच्या प्रत्येक रेणूमध्ये ऑक्सिजनचे 2 अणू जोडलेल्या स्थितीत असतात. तर संयुगांचे लहानात लहान कण म्हणजेच रेणू हे 2 किंवा अधिक प्रकारचे अणू एकमेकांना जोडून बनलेले असतात. उदाहरणार्थ पाणी. पाण्याच्या प्रत्येक रेणूमध्ये हायड्रोजनचे 2 अणू हे ऑक्सिजनच्या एका अणूला जोडलेल्या स्थितीत असतात. मिश्रणाचे लहानात लहान कण म्हणजे 2 किंवा अधिक मूलद्रव्ये, संयुगाचे अणू किंवा रेणू असतात. उदाहरणार्थ हवा. हवा या मिश्रणामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गॉन, पाणी, कार्बन डायऑक्साईड हे प्रमुख घटक रेणू असतात. तसेच पितळ या मिश्रणात तांबे व जस्त या मूलद्रव्यांचे अणू असतात. तर ब्रॉन्झमध्ये तांबे व कथिल या मूलद्रव्यांचे अणू असतात. आता हा तक्ता पहा. या तक्त्यामध्ये मूलद्रव्ये, संयुगे, मिश्रणे यांची लाक्षणिक पद्धतीची चित्रे दाखवली आहेत. तसेच मूलद्रव्य, संयुगे व मिश्रण यांची वैशिष्ट्ये दाखवली आहेत. अशा प्रकारे आपण मूलद्रव्ये, संयुगे व मिश्रणे यांची सर्वसाधारण वैशिष्ट्ये अभ्यासली आहेत. तर आता आपण पाणी या संयुगाविषयी व दूध या मिश्रणाविषयी अधिक माहिती पाहूया. पाणी एक संयुग. शुद्ध स्वरूपातील पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनलेले एक संयुग आहे. पाण्यातील ऑक्सिजन व हायड्रोजन या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण 8:1 असेच असते. हायड्रोजन हा वायू ज्वलनशील आहे, तर ऑक्सिजन वायू ज्वलनाला मदत करतो. हायड्रोजन व ऑक्सिजन या वायुरूप मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने पाणी बनते. मात्र पाणी हे द्रवरूप संयुग आहे. ते ज्वलनाला मदत करत नाही आणि ज्वलनशीलही नाही. उलट आग विझवण्यासाठी पाणी मदत करते. दूध एक मिश्रण. दूध हे एक मिश्रण आहे. ते पाणी, दुग्ध शर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि इतर काही नैसर्गिक पदार्थ यांच्या मिश्रणातून तयार होते. दुधाच्या स्त्रोताप्रमाणे दुधातील विविध घटक पदार्थांचे प्रमाण वेगवेगळे असते. उदाहरणार्थ गायीच्या दुधात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण 3 ते 5% असते, तर म्हशीच्या दुधात हे प्रमाण 6 ते 9% इतके असते. दुधामध्ये पाणी हा घटक पदार्थ मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळेच दूध हे द्रव अवस्थेत आढळून येते. दुधाची गोडी दुधामध्ये असणाऱ्या दुग्ध शर्करा या घटक पदार्थांमुळे असते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की घटक पदार्थांचे गुणधर्म दुधात राखले जातात. मूलद्रव्यांचे प्रकार.
मुलांनो, आता आपण मूलद्रव्यांच्या प्रकारांविषयी जाणून घेणार आहोत. मूलद्रव्यांचे 3 प्रकार आहेत: धातू, अधातू आणि धातू सदृश. निसर्गामध्ये 92 मूलद्रव्ये आढळतात, तर 13 पेक्षा जास्त मूलद्रव्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम पद्धतींनी तयार केली आहेत. आता आपण मूलद्रव्यांचे प्रकार अधिक विस्ताराने बघणार आहोत. सर्वप्रथम आपण लोखंडी खिळा, तांब्याची तार, ॲल्युमिनियमची तार, कोळशाचा तुकडा या वस्तू घेऊया. प्रत्येक वस्तू या सँड पेपरने घासूया. ही कृती केल्यानंतर त्याचं निरीक्षण करूया आणि पुढील तक्त्यात ते निरीक्षण लिहूया. वस्तू लोखंडी खिळा, पृष्ठभागाला चकाकी आहे, ठोकल्यावर आकार पसरट होतो. वस्तू तांब्याची तार, पृष्ठभागाला चकाकी आहे, ठोकल्यावर आकार पसरट होतो. वस्तू ॲल्युमिनियम तार, पृष्ठभागाला चकाकी आहे, ठोकल्यावर आकार पसरट होतो. वस्तू कोळशाचा तुकडा, पृष्ठभागाला चकाकी नाही, ठोकल्यावर लहान तुकडे होतात. तुमच्या लक्षात आलंच असेल की लोह, तांबे, ॲल्युमिनियम व कार्बन या मूलद्रव्यांचा उपयोग करून या तक्त्यातील निरीक्षणे नोंदवली आहेत. आता वरील तक्त्याच्या आधारे हा पुढील तक्ता भरूया. पृष्ठभागाला चकाकी असणारी मूलद्रव्ये: तांबे, लोखंड, ॲल्युमिनियम. ठोकल्यावर पसरट होणारी मूलद्रव्ये: लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम. पृष्ठभाग निस्तेज असणारी मूलद्रव्ये: कोळसा. ठोकल्यावर तुकडे होणारी मूलद्रव्ये: कोळसा. दोन्ही तक्त्यातील निरीक्षणानंतर आपल्या लक्षात येईल की मूलद्रव्यांना चकाकी, निस्तेजपणा, वर्धनीयता, ठिसूळपणा असे भौतिक गुणधर्म आहेत व त्या गुणधर्मांच्या आधारे मूलद्रव्यांचे वर्गीकरण करता येते. सुरुवातीला मूलद्रव्यांचे वर्गीकरण हे धातू व अधातू अशा 2 प्रकारात केले जात होते, परंतु नंतरच्या काळात आणखी काही मूलद्रव्यांचा शोध लागला व धातू सदृश हा प्रकार अस्तित्वात आला. मूलद्रव्यांच्या या 3ही प्रकारांविषयी अधिक विस्ताराने माहिती आपण पुढील पाठात पाहणारच आहोत. संयुगांचे प्रकार. मुलांनो, आता आपण संयुगांचे प्रकार पाहूया. सेंद्रिय, असेंद्रिय, जटिल असे संयुगांचे प्रकार आहेत. संयुगांचे हे प्रकार अभ्यासण्यासाठी एक प्रयोग करा. या प्रयोगासाठी बाष्पन पात्र, तिवई, बर्नर हे साहित्य घ्या व कापूर, चुनखडी, धुण्याचा सोडा, मोरचूद, साखर, ग्लुकोज, युरिया हे रासायनिक पदार्थ घ्या. प्रथम बाष्पन पात्र तिवईवर ठेवा. बाष्पन पात्रामध्ये थोडासा कापूर टाका. बर्नर पेटवून कापूर 5 मिनिटांपर्यंत अधिक उष्णता देऊन तापवा. तापवल्यानंतर बाष्पन पात्रात काय शिल्लक उरते ते पहा आणि दिलेल्या तक्त्यात नोंद करा. कापराप्रमाणेच चुनखडी, धुण्याचा सोडा, मोरचूद, साखर, ग्लुकोज आणि युरिया हे पदार्थ वापरूनही वरील कृती करा आणि त्यांचीही नोंद खालील तक्त्यात करा. बाष्पन पात्रातील चूर्ण, कापूर. बाष्पन पात्रात अवशेष उरला नाही, अवशेषाचा रंग नाही. बाष्पन पात्रातील चूर्ण, चुनखडी. बाष्पन पात्रात अवशेष उरला, अवशेषाचा रंग सफेद. बाष्पन पात्रातील चूर्ण, धुण्याचा सोडा. बाष्पन पात्रात अवशेष उरला, अवशेषाचा रंग सफेद. बाष्पन पात्रातील चूर्ण, मोरचूद. बाष्पन पात्रात अवशेष उरला, अवशेषाचा रंग सफेद. बाष्पन पात्रातील चूर्ण, साखर. बाष्पन पात्रात अवशेष उरला, अवशेषाचा रंग काळा. बाष्पन पात्रातील चूर्ण, ग्लुकोज. बाष्पन पात्रात अवशेष उरला, अवशेषाचा रंग काळा. बाष्पन पात्रातील चूर्ण, युरिया. बाष्पन पात्रात अवशेष उरला, अवशेषाचा रंग काळा. वरील प्रयोग केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की तीव्र उष्णता दिल्यावर काही संयुगांपासून अवशेष मिळतात, तर काही संयुगांपासून मिळत नाहीत. काही संयुगांचा अवशेष म्हणजे काळ्या रंगाची भुकटी असते. हीच काळ्या रंगाची भुकटी म्हणजेच कार्बन होय. तसेच या संयुगांना हवेमध्ये अधिक तीव्र उष्णता दिली
की त्यांचा ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन काही वायुरूप पदार्थ तयार होतात. ज्वलन पूर्णपणे न झाल्यास खाली अवशेष रूपाने काळ्या रंगाचा कार्बन राहतो. या संयुगांना सेंद्रिय संयुगे किंवा कार्बनी संयुगे असं म्हणतात. उदाहरणार्थ कर्बोदके, प्रथिने, हायड्रोकार्बन, उदाहरणार्थ पेट्रोल आणि स्वयंपाकाचा गॅस, अशी द्रव्ये सेंद्रिय संयुगांची बनलेली असतात. वरील प्रयोगांमध्ये वापरलेले कापूर, साखर, ग्लुकोज, युरिया ही सेंद्रिय संयुगे आहेत, कारण यांच्या ज्वलनानंतर अवशेष शिल्लक राहतो आणि कार्बन मिळतो. आता आपण असेंद्रिय संयुगांविषयी माहिती अभ्यासूया. ज्या संयुगांना तीव्र उष्णता दिल्यानंतर अपघटन होऊन काही अवशेष उरतो, ती संयुगे म्हणजेच असेंद्रिय संयुगे किंवा अकार्बनी संयुगे होय. मीठ, सोडा, गंज, मोरचूद, चुनखडी असेंद्रिय संयुगे आहेत. या व्यतिरिक्त दुसरा प्रकार म्हणजे जटिल संयुगे होय. या जटिल संयुगामध्ये अनेक अणूंनी तयार झालेली जटिल संरचना असते. या संरचनेच्या मध्यभागात धातूंचे अणू असतात. उदाहरणार्थ मॅग्नेशियमचा समावेश असलेले क्लोरोफिल, लोहाचा समावेश असलेले हिमोग्लोबिन, कोबाल्टचा समावेश असलेला सायनोकोबालमिन म्हणजेच जीवनसत्व B12 ही सर्व जटिल संयुगे आहेत. संयुगाच्या रेणूंमध्ये वेगवेगळे अणू असतात आणि हे अणू रासायनिक बंधांनी जोडलेले असतात. मिश्रणांचे प्रकार. मिश्रणांचे प्रकार समजण्यासाठी सर्वप्रथम एक कृती करा. या कृतीसाठी 3 चंचुपात्रे घ्या. पहिल्या चंचुपात्रात थोडी वाळू व पाणी घ्या, तर दुसऱ्या चंचुपात्रात मोरचुदाचे स्फटिक व पाणी घ्या आणि तिसऱ्या चंचुपात्रात मोरचूद व वाळू घ्या. आता या सर्व चंचुपात्रातील द्रावण ढवळा. हे द्रावण ढवळल्यानंतर त्या चंचुपात्रात काय बदल झाले ते पुढील तक्त्यामध्ये लिहा. चंचुपात्र क्रमांक 1, घेतलेली द्रव्ये वाळू आणि पाणी. ढवळल्यानंतर काय दिसले? वाळू तळाशी राहते, पाणी वाळूच्या वर राहते. मिश्रणातील प्रावस्थांची संख्या 2. मिश्रणाचा प्रकार विषमांगी. चंचुपात्र क्रमांक 2, घेतलेली द्रव्ये मोरचुदाचे स्फटिक व पाणी. ढवळल्यानंतर काय दिसले? निळ्या रंगाचे द्रावण तयार होते. मिश्रणातील प्रावस्थांची संख्या 1. मिश्रणाचा प्रकार समांगी. चंचुपात्र क्रमांक 3, घेतलेली द्रव्ये मोरचूद व वाळू. ढवळल्यानंतर काय दिसले? मोरचूद व वाळूचे कण मिसळतात पण वेगळे ओळखू येतात. मिश्रणातील प्रावस्थांची संख्या 2. मिश्रणाचा प्रकार विषमांगी. प्रावस्था. एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला प्रावस्था असे म्हणतात. जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्या मिश्रणाला समांगी मिश्रण असं म्हणतात. जेव्हा मिश्रणातील घटक 2 किंवा अधिक प्रावस्थांमध्ये विभागलेले असतात तेव्हा त्या मिश्रणाला विषमांगी मिश्रण असं म्हणतात. वरील 3ही चंचुपात्रांतील मिश्रण आपण ढवळले, मात्र आपण हे मिश्रण ढवळल्यानंतर फक्त एकाच चंचुपात्रात समांगी मिश्रण तयार झाले. ते कोणते आहे बरं? सर, चंचुपात्र क्रमांक 2चे मोरचुदाचे स्फटिक व पाणी. अगदी बरोबर. वरील कृतीवरून आपल्या लक्षात येतं की एका स्थायूचे एकत्रित असलेले किंवा एका पात्रात असलेले सर्व कण मिळून एकच प्रावस्था तयार होते. उदाहरणार्थ वाळूचा ढीग. तर द्रवरूप पदार्थ व त्यात विरघळलेले सर्व द्रावणाचे पदार्थ मिळून एकच प्रावस्था तयार होत असते. उदाहरणार्थ समुद्राचे पाणी. तसेच एका द्रवाची किंवा एका पात्रात असलेल्या द्रवाच्या सर्व थेंबांची मिळून एकच प्रावस्था होते. उदाहरणार्थ पावसाचे थेंब. तसेच एकाच पात्रात किंवा एकत्र असलेल्या परंतु एकमेकात न मिसळलेल्या द्रव्यांच्या प्रावस्था स्वतंत्र असतात. उदाहरणार्थ तेल व पाणी. तसेच एकत्रित असलेल्या सर्व वायुरूप पदार्थांची मिळून एकच प्रावस्था असते. उदाहरणार्थ हवा. आता आपण आणखी एक प्रयोग करूया. सर्वप्रथम 3 चंचुपात्रे घ्या. त्यातील पहिल्या चंचुपात्रात 10 ग्रॅम मीठ घ्या. दुसऱ्या चंचुपात्रात लाकडाचा भुसा घ्या.
तिसऱ्या चंचू पात्रात 10 मिली दूध घ्या. आता चंचू पात्रात 100 मिलीलिटर पाणी ओता आणि ढवळा. आता मला सांगा, पाण्याची स्वतंत्र प्रावस्था तुम्हाला कोणत्या मिश्रणात दिसते? लाकडाचा भुसा व पाणी यांच्या मिश्रणात. छान. आता एक कागद घेऊन तो उभा धरा व त्या कागदासमोर 3ही चंचूपात्रे धरून चंचूपात्राच्या विरुद्ध दिशेने लेझर किरणे सोडा. लेझर किरणे सोडल्यानंतर तुम्हाला काय दिसते त्याचे बारकाईने निरीक्षण करा. तसेच चंचूपात्राच्या बाजूच्या दिशेनेही व्यवस्थित पहा. तसेच गालन क्रियेसाठी वापरायचे शंकुपात्र, नरसाळे व गालन कागद वापरून 3ही मांडणी जुळवा. आता 3ही चंचूपात्रातील मिश्रणे ढवळून घ्या आणि ती गाळून घ्या. आता आपण या कृतीतील निष्कर्ष खालील तक्त्यात लिहूया. चंचूपात्र 1, मिश्रणाचे घटक मीठ अधिक पाणी. पाण्याची स्वतंत्र प्रावस्था दिसत नाही, पारदर्शक आहे. गालन क्रियेने घटकांचे विलगीकरण होत नाही. चंचूपात्र 2, लाकडाचा भुसा अधिक पाणी. पाण्याची स्वतंत्र प्रावस्था दिसते, पारदर्शक आहे. गालन क्रियेने घटकांचे विलगीकरण होते. चंचूपात्र 3, मिश्रणाचे घटक दूध अधिक पाणी. पाण्याची स्वतंत्र प्रावस्था दिसत नाही, अपारदर्शक आहे. गालन क्रियेने घटकांचे विलगीकरण होत नाही. द्रावण. मुलांनो, 2 किंवा त्यापेक्षा जास्त पदार्थांच्या समांगी मिश्रणाला द्रावण असं म्हणतात. मागील प्रयोगाच्या कृतीत चंचूपात्रात पाणी व मीठ हे एकमेकात मिसळले आहे. या मिश्रणाला मिठाचे पाण्यातील द्रावण असं म्हणतात. द्रावणामध्ये जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला द्रावक असं म्हणतात. तर या द्रावकापेक्षा कमी प्रमाणात जे पदार्थ असतात त्या पदार्थांना द्राव्य असं म्हणतात. द्राव्य हे द्रावकात मिसळते आणि त्याचे द्रावण बनते. या द्रावण बनण्याच्या क्रियेलाच विरघळणे असं म्हणतात. द्रावणातील स्थायू, द्रव, वायू या अवस्थांप्रमाणे द्रावणांचे अनेक प्रकार पडतात. द्रवामध्ये स्थायू, समुद्राचे पाणी, पाण्यात विरघळलेला मोरचूद, पाण्यात विरघळणारे मीठ, साखरेचा पाक ही सर्व द्रावणे द्रवामध्ये स्थायू या प्रकारात येतात. द्रवामध्ये द्रव, व्हिनेगार, विरल सल्फ्युरिक आम्ल हे द्रवामध्ये द्रव या प्रकारात येतात. वायूमध्ये वायू, हवा ही वायूंमध्ये वायू या प्रकारात मोडते. स्थायूंमध्ये स्थायू, पितळ, पोलाद, स्टेनलेस स्टील ही संमिश्रे एकापेक्षा जास्त स्थायूंच्या मिश्रणाने बनलेले असतात. द्रवामध्ये वायू, क्लोरीनयुक्त पाणी, हायड्रोक्लोरिक आम्ल असे द्रावण हे द्रवामध्ये वायू या प्रकारात येतात. समांगी मिश्रणाचे म्हणजेच द्रावणाचे संघटन संपूर्ण राशीभर एकसारखे असते. द्रावक पारदर्शक द्रव असल्यास द्रावण सुद्धा पारदर्शक असते आणि ते गालन कागदातून आरपार जाते. निलंबन. मागील प्रयोगाच्या कृतीमध्ये दुसऱ्या चंचूपात्रात पाणी व भुसा हे पदार्थ घेतले तेव्हा विषमांगी मिश्रण तयार झाले होते. यामध्ये भुसा हा स्थायू व पाणी हा द्रव पदार्थ आहे. स्थायू व द्रव यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन असं म्हणतात. या निलंबन क्रियेमध्ये स्थायू कणांचा व्यास हा 10⁻⁴ मीटरपेक्षाही जास्त असतो. त्याचमुळे त्यातून प्रकाशाचे संक्रमण होऊ शकत नाही आणि गालन कागदावर हे स्थायू कण अवशेषी म्हणून शिल्लक राहतात. गालन क्रियेमुळे निलंबनातील स्थायू व द्रव घटकांचे विलगीकरण करता येते, म्हणजे हे कण वेगळे होतात. आता आपण कलील म्हणजे काय ते समजून घेऊया. कलील. याआधी आपण निलंबन क्रियेमध्ये जी कृती केली त्यामध्ये तिसऱ्या चंचूपात्रातील पाणी व दूध यांचे मिश्रण हे अर्धपारदर्शक असल्याचे दिसते. या मिश्रणाच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे आपतन केले असता त्याचे काही प्रमाणात संक्रमण होते तर काही प्रमाणात अपस्करण होते. म्हणजेच या ठिकाणी
दुधाच्या प्रावस्थेचे सूक्ष्म कण विखुरलेल्या स्थितीत असतात. दूध हे एक कलील आहे. यामध्ये पाणी या माध्यमामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ यांचे स्थायू कण व द्रव थेंब यांचा व्यास 10⁻⁵ मीटरच्या आसपास असतो. असेच कलिलाचे आणखी उदाहरण आपल्याला सांगता येईल. वायूंमध्ये स्थायू म्हणजे धूर, वायूंमध्ये द्रव म्हणजे धुके, ढग यांचे उदाहरण देता येईल. असे कलिलाचे अनेक प्रकार आहेत. समजून घेऊ संयुगांना. मुलांनो, आता आपण संयुगांविषयी माहिती घेऊया. सर्वसामान्यपणे एकापेक्षा जास्त पदार्थ एकत्र आले की संयुगे तयार होतात असं आपण म्हणतो. द्रव्यांचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येतं की मूलद्रव्य म्हणजे सर्वात साधे संघटन असलेला द्रव्याचा प्रकार आहे. तसेच संयुग व मिश्रण यांचे संघटन तपासले की आपल्या लक्षात येईल की ते 2 किंवा अधिक घटकांपासून बनलेले असते. हे घटक एकमेकांबरोबर जोडलेल्या स्थितीत असतात किंवा स्वतंत्र स्थितीमध्ये असतात. यावरूनच ते द्रव्य हे संयुग आहे किंवा मिश्रण आहे हे ठरविता येते. आता आपण संयुग हे प्रयोगाच्या सहाय्याने समजून घेऊया. या प्रयोगासाठी बाष्पन पात्र, काचकांडी, नालाकृती चुंबक, लोह कीस, गंधक हे साहित्य घ्या. सर्वप्रथम 2 बाष्पन पात्रे घ्या. त्यातील पहिल्या बाष्पन पात्रामध्ये 7 ग्रॅम लोह कीस घ्या आणि दुसऱ्या बाष्पन पात्रामध्ये 4 ग्रॅम गंधक चूर्ण घ्या. आता या दोनही बाष्पन पात्रांजवळ नालाकृती चुंबक न्या. त्यानंतर पहिल्या पात्रातील लोह कीस दुसऱ्या पात्रात ओता आणि हे मिश्रण काचकांडीने ढवळा. आता या द्रव्याजवळ नालाकृती चुंबक न्या. त्याच मिश्रणाचे आणि द्रव्याच्या रंगांचे निरीक्षण करून खालील तक्त्यात लिहा. तसेच आता हे दुसऱ्या पात्रातील द्रव्य थोडे तापवून थंड होऊ द्या. आता या द्रव्यामध्ये तसेच त्याच्या रंगांमध्ये कोणता बदल झाला, नालाकृती चुंबकाचा त्यावर काय परिणाम झाला हे आपण खालील तक्त्यात लिहूया. कृती: बाष्पन पात्रात लोह कीस व गंधक मिसळले. द्रव्याचा रंग काळा पिवळा. नालाकृती चुंबकाचा परिणाम: लोहकीस व गंधक यांच्या मिश्रणातून लोहकीस नालाकृती चुंबकाकडे आकर्षित होतो. त्यामुळेच लोहकीस व गंधक एकमेकात मिसळल्यानंतर वेगळे करता येतात. कृती: बाष्पन पात्रातील लोहकीस व गंधकाचे मिश्रण थोडे तापवून थंड होऊ दिले. द्रव्याचा रंग काळा. नालाकृती चुंबकाचा परिणाम: आयन सल्फाइडचे संयुग तयार होते व नालाकृती चुंबकाचा यावर कोणताच परिणाम होत नाही. वरील तक्त्यावरून आपल्या लक्षात येतं की लोहकीस व गंधकाचे चूर्ण मिसळलेल्या द्रव्यापाशी नालाकृती चुंबक नेल्यावर कीस वेगळा करता येतो. म्हणजे तयार झालेले द्रव्य म्हणजेच लोह व गंधक यांचे मिश्रण आहे. या मिश्रणामध्ये दोन्ही घटकांचे गुणधर्म दिसून येतात. त्यातील काही कण पिवळे असून ते गंधकाचे आणि काही कण काळे असून ते लोह किसाचे आहेत. लोहकीस चुंबकाकडे आकर्षित झाला. यावरून लक्षात येतं की लोह कणाचे गुणधर्म कायम होते. म्हणजेच दोन्ही घटक हे आपल्या स्थितीमध्ये जसेच्या तसे कायम होते. त्यामध्ये कोणताच बदल दिसून आला नाही. यानंतर आपण जेव्हा लोहकीस व गंधक एकत्र तापवून थंड केले तेव्हा त्यावर चुंबकाचा कोणताच परिणाम झालेला दिसून आला नाही आणि गंधकाचा पिवळा रंग नाहीसा झालेला दिसून आला. म्हणजेच या कृतीमध्ये तयार झालेले द्रव्य हे मूळ घटकांपेक्षा वेगळे दिसून येते आणि तापवल्यामुळे लोह व गंधक या मूलद्रव्यांमध्ये रासायनिक संयोग घडून आला. म्हणजेच लोह व गंधक यांचे अणू रासायनिक बंधाने जोडले जाऊन नव्या संयुगाचे रेणू तयार होतात हे आपण अभ्यासले. रेणूसूत्र व संयुजा. मुलांनो, संयुगामध्ये घटक मूलद्रव्यांचे प्रमाण ठराविक असते. संयुगाच्या रेणूमध्ये घटक मूलद्रव्यांचे अणू विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडलेले असतात. संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व अणूंची संख्या यांच्या सहाय्याने केलेले लेखन म्हणजे रेणूसूत्र होय. संयुगाच्या एका रेणूमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्याचे किती अणू असतात हे रेणूसूत्राच्या सहाय्याने दाखविले जाते.
संयुगांच्या रेणूंमध्ये 2 किंवा अधिक मूलद्रव्यांचे अणू रासायनिक संयुगातून एकत्र आलेले असतात. उदाहरणार्थ पाणी H2O म्हणजेच H हायड्रोजनचे 2 अणू असतात, तर O ऑक्सिजनचा 1 अणू असतो. म्हणजेच रेणूसूत्रावर आपल्याला घटक मूलद्रव्यांची संपूर्ण कल्पना येते. आता हा पुढील तक्ता पहा. या तक्त्यामध्ये आपण रिकाम्या जागा भरूया, म्हणजे आपल्याला रेणूसूत्राची स्पष्ट कल्पना येईल. क्रमांक 1, संयुगाचे नाव पाणी, रेणूसूत्र H2O, घटक मूलद्रव्ये HO, घटक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या 2 आणि 1. क्रमांक 2, संयुगाचे नाव हायड्रोजन क्लोराईड, रेणूसूत्र HCl, घटक मूलद्रव्ये H आणि Cl, घटक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या 1 आणि 1. क्रमांक 3, संयुगाचे नाव मिथेन, रेणूसूत्र CH4, घटक मूलद्रव्ये C आणि H, घटक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या 1 आणि 4. क्रमांक 4, संयुगाचे नाव मॅग्नेशियम क्लोराईड, रेणूसूत्र MgCl2, घटक मूलद्रव्ये Mg आणि Cl, घटक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या 1 आणि 2. वरील तक्त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की रेणूसूत्र आणि रेणूमधील विविध मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या यातील संबंध कसा असतो ते. अणू हे एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात व अणूची दुसऱ्या अणूशी रासायनिक बंधाने जोडली जाण्याची क्षमता हाच प्रत्येक अणूचा रासायनिक गुणधर्म आहे. अणूची जोडले जाण्याची ही क्षमता एका संख्येने दाखविली जाते आणि याच संख्येला अणूची संयुजा असं म्हणतात. एक अणू हा त्याच्या संयुजे इतकाच रासायनिक बंध इतर अणूबरोबर तयार करत असतो. सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांची संयुजा त्याच्या विविध संयुगामध्ये स्थिर असल्याचे दिसून येते. तुम्हाला आता मी संयुजेविषयी महत्वाची माहिती सांगतो. वैज्ञानिकांनी 18व्या व 19व्या शतकांमध्ये संयुगांच्या संघटनाच्या बाबतीत विविध प्रयोग केले. त्या प्रयोगांवरून मूलद्रव्यांच्या संयुजा त्यांनी शोधून काढल्या. यामध्ये त्यांनी हायड्रोजन या सर्वात हलक्या मूलद्रव्याची संयुजा 1 आहे असे मानले. त्यावरून इतर मूलद्रव्यांच्या संयुजा ठरविल्या आहेत. आता हा पुढील तक्ता पहा. या तक्त्यामध्ये विविध संयुगांची रेणूसूत्रे व मूलद्रव्यांच्या संयुजा दिल्या आहेत. त्याचे निरीक्षण करा. अशा प्रकारे या तक्त्यावरून आपल्या लक्षात येईल की रेणूसूत्र माहित असेल तर घटक मूलद्रव्याची संयुजा सहज ओळखता येते. यासाठी हायड्रोजनची संयुजा ही 1 आहे असे मानले जाते. संयुजा माहित असेल तर तिरकस गुणाकार करून आपण संयुगांचे रेणूसूत्र ठरवू शकतो. तर आता आपण ते रेणूसूत्र कसे ठरवायचे ते पुढील भागात पाहूया. तिरकस गुणाकार पद्धतीने साध्या संयुगाचे रेणूसूत्र लिहिणे. हे रेणूसूत्र ठरवित असताना सर्वप्रथम घटक मूलद्रव्याची संज्ञा लिहावी लागेल. पायरी 1, घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहिणे. C कार्बन, O ऑक्सिजन. त्यानंतर पायरी 2, त्या मूलद्रव्याखाली त्याची संयुजा लिहावी. C4, O2. त्यानंतर पायरी 3, बाणाने दाखविल्याप्रमाणे तिरकस गुणाकार करूया, म्हणजे C गुणिले 2 आणि O गुणिले 4. त्यानंतर पायरी 4, आता आपण तिरकस गुणाकाराने मिळवलेले सूत्र लिहूया. C2O4. त्यानंतर पायरी 5, संयुगाचे रेणूसूत्र लिहावे. मात्र हे रेणूसूत्र लिहिताना अंतिम स्वरूपात लिहायचे असेल तर घटक अणूंची संख्या ही लहानात लहान असावी आणि ती पूर्णांकात असावी. यासाठी गरज पडली तर पायरी क्रमांक 4 मध्ये योग्य त्या अंकांना भाग देऊन बदल करून घ्यावा. म्हणजेच या ठिकाणी तिरकस गुणाकार केल्यानंतर मिळालेले सूत्र C2O4 ला 2 ने भागून मिळालेले अंतिम रेणूसूत्र असेल CO2. म्हणजे अंतिम रेणूसूत्र हे CO2 आहे. अशा प्रकारे आपण रेणूसूत्र कसे काढायचे हे अभ्यासले. खालील तक्त्यात मूलद्रव्यांच्या जोड्या व संयुजा दिलेल्या आहेत. त्याचा तर्कसंगत उपयोग करून त्या मूलद्रव्य जोड्यांपासून तयार होणाऱ्या संयुगांची रेणूसूत्रे दिली आहेत ती पहा.
अशा प्रकारे आपण मूलद्रव्याचे रेणुसूत्र कसे काढायचे हे अभ्यासले आहे. आता आपण खालील मूलद्रव्य जोड्यांपासून तयार होणाऱ्या संयुगांचे रेणुसूत्र तिरकस पद्धतीने कसे काढायचे ते पाहू. 1 H1O2. पायरी 1 घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहूया. H हायड्रोजन, O ऑक्सिजन. पायरी 2 त्या मूलद्रव्याखाली त्याची संयुजा लिहूया. H1O2. पायरी 3 बाणाने दर्शवून तिरकस गुणाकार करूया. H×2 आणि O×1 म्हणजेच तिरकस गुणाकाराने H2O हे रेणुसूत्र मिळाले आहे, जे पाण्याचे रेणुसूत्र आहे. 2 N3 व H1. पायरी 1 घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहूया. N नायट्रोजन, H हायड्रोजन. पायरी 2 त्या मूलद्रव्याखाली त्याची संयुजा लिहूया. N3H1. पायरी 3 बाणाने दर्शवून तिरकस गुणाकार करूया. N×1 H×3. अशा पद्धतीने आपल्याला अमोनियाचे NH3 हे रेणुसूत्र मिळाले आहे. 3 Fe2 व S2. पायरी 1 घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहूया. Fe लोखंड, S सल्फर. पायरी 2 त्या मूलद्रव्याखाली त्याची संयुजा लिहूया. Fe2S2. पायरी 3 बाणाने दर्शवून तिरकस गुणाकार करूया. Fe×2 S×2 म्हणजेच तिरकस गुणाकाराने Fe2S2 हे रेणुसूत्र मिळाले आहे. आता या ठिकाणी आपल्याला भागावे लागेल. Fe2 भागिले S2 बरोबर 2/2 बरोबर 1. म्हणून रेणुसूत्र आयर्न सल्फाइड FeS हे मिळते. मुलांनो, खालील मूलद्रव्यांच्या रेणूंमध्ये प्रत्येकी किती रासायनिक बंध आहेत ते आपण पाहू. H, O व N यांच्या संयुजा H बरोबर 1, O बरोबर 2, N बरोबर 3 या आहेत. या हायड्रोजन, ऑक्सिजन व नायट्रोजन या वायुरूप मूलद्रव्यांची रेणुसूत्रे H2, O2 व N2 आहेत. तर या रेणूंमध्ये प्रत्येकी किती रासायनिक बंध आहेत? तर पहा, परस्परातील रासायनिक बंध हे ऋण या चिन्हाने दर्शविले आहेत. 1 H2 मध्ये रासायनिक बंध 1 आहे. एकेरी रासायनिक बंध H ऋण H. 2 O2 मध्ये रासायनिक बंध 2 आहेत. दुहेरी रासायनिक बंध O ऋण O. 3 N2 मध्ये रासायनिक बंध 3 आहेत. तिहेरी रासायनिक बंध N ऋण N. अशा प्रकारे आपण या पाठामध्ये द्रव्याच्या विविध अवस्थांची वैशिष्ट्ये, मूलद्रव्ये, संयुगे व मिश्रण तसेच द्रावण, निलंबन, कलिल या संकल्पनांविषयी अगदी विस्ताराने माहिती अभ्यासली आहे.